थंडीच्या दिवसांमध्ये उन्हात बसण्याचा तर आनंदच वेगळा राहतो. हे एव्हरीवन, मी रोशनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर घरातील सर्व कामं आवरली आणि मी उन्हात येऊन बसले. थोडा वेळ उन्हात का बसत नाही तर आमच्या मॅडमचा उठण्याचा आवाज आला. मध्ये येऊन बघते तर आमच्या मॅडम पाळण्यात हसत होत्या. ते झालं की आमच्या मॅडमची तयारी करायला घेतली. आमच्या मॅडमला टिक्का लावायला खूप जास्त आवडतो. तर चिवतायची तयारी केली आणि आठवण आली मम्मीने रात्री भिजत घातलेले साबुदाण्याची. साबुदाणा बघते तर थोडासा जास्त भिजलेला होता. रात्री मम्मीने जास्तच पाणी टाकलं वाटतं ह्याच्यामध्ये. तर जास्त भिजलेल्या साबुदाण्याला थोडंसं हडकवायसाठी मी चाळणीत काढून ठेवलं आणि दुसऱ्या रूममध्ये येऊन बघते तर आमच्या मॅडम खिडकीत बसून निसर्गाचा आनंद घेत होत्या. तिला तिच्या हालवर सोडून मी परत किचनमध्ये आले आणि माझ्या साबुदाण्याची खिचडी बनवायची सुरुवात केली. मी काही काम करू आणि नुकसान होऊ नये असं तर शक्यच नाही. कधीही कोणताही कांड केल्याबगैर माझं काम तर कधी होतच नाही. हात पुसायच्या हँकेने मी कढई पकडली. गरम कढई होती त्याच्यामुळे ते हँके त्याला चिकटलं आणि इथं घासणीने घासायला चालू होतं. कढई गरम होती त्याच्यामुळे मला पकडायलासुद्धा जमत नव्हतं अजिबात. तर इथं कसं का होईना बळजबरीने जोर लावलं मी इथं माझी कढई साफ केली आणि कढई साफ झाल्यावर पुन्हा वळले माझ्या ड्युटीकडं. तर माझी साबुदाण्याची खिचडी तर बाकीच होती तर ती घेतले पुन्हा बनवायला. तर इथं मी तेलामध्ये व्यवस्थित अशा मिरच्या फ्राय करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून दिला. ते झालं की मी काढलेलं शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकून दिलं. त्यानंतर त्याला व्यवस्थित असं परतून घेतलं आणि त्याच्यात वरतून मीठ टाकून दिलं. ते झालं की पुन्हा त्याला एकजीव करून घेतलं आणि माझी साबुदाण्याची खिचडी बनून तयार झाली. तसं तर याच्यामध्ये आलूसुद्धा टाकतात, पण माझ्याकडे आलू नव्हते त्याच्यामुळे मी काही टाकू शकले नाही. आणि हो, माझं असा विचित्र कारनामा बघून कदाचित माझ्या मोबाईललासुद्धा मला असं करताना बघून कंटाळा आलेला असावा. इरीस तर 2-2 वेळेस पडायचा प्रयत्न चालू होता, पण मी कुठं त्याला पडू देणारी होती. परत पडायला पाहिजेत, मी त्याला पकडून घ्यायची. चला तर मग तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. सी यू सून.